श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। फक्त एक गुरुवार आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि तो कोणता करायचा आहे, कोणत्याही महिन्यातील गुरुवारी तुम्ही हळदीचा हा उपाय जो आहे तर तो करू शकता। हळदीचे महत्त्व तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। हळदीला खूप महत्त्व आहे। प्रत्येक पूजेच्या ठिकाणी आपण हळद वापरत असतो आणि ही जी हळद असते तर ती आपल्या घरामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची असते। ज्या ठिकाणी हळदीचा आपण वापर करत असतो, ज्या ठिकाणी बघा खूप असे तंत्रमंत्र वगैरे केले जातात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये खूप दोष आहेत, नकारात्मक शक्ती आहेत, वास्तुदोष आहे आणि घरामध्ये पैसा टिकत नाही, तर तुम्ही हळदीचा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। घरामध्ये येणार जो काही पैसा आहे तर तो स्थिर राहील, त्याचबरोबर जी काही अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती प्राप्त होईल आणि घरामध्ये येणार जो पैसा आहे तर तो कोणत्याही इतर मार्गाने बाहेर जाणार नाही। मग ते आजारपण असू द्या किंवा वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या, तरी सुद्धा आपल्या घरामध्ये जो काही पैसा आहे तर तो स्थिर राहील। हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। भगवान विष्णूंना आपण पितांबरधारी या नावाने ओळखत असतो। त्याचबरोबर गुरुवार हा आपल्या गुरूंसाठी समर्पित असतो, म्हणजेच गुरुग्रह जो असतो तर त्या गुरुग्रहासाठी सुद्धा हा जो गुरुवार आहे तर तो समर्पित असतो। आणि आपला गुरुग्रह जर मजबूत करायचा असेल तर आपल्याला हळदीचे जे काही उपाय असतात तर ते करायला हवेत। तर पहा, गुरुग्रह जर आपला मजबूत नसेल तर आपलं जे काही वर्चस्व असतं तर ते त्या समोरच्या व्यक्तीवरती ज्या प्रकारे पडायला हवं त्या प्रकारे ते पडत नाही आणि आपल्याला कोणत्याच कामात यश येत नाही। त्यामुळे गुरुग्रह आपला मजबूत असणं हे खूप महत्त्वाचं आहे। गुरुवारी आपल्याला विशेषतः करून काही जी कामं असतात तर ती आपण जर केली तर या जर चुका आपण आपल्या घरामध्ये केल्या तर त्यामुळे सुद्धा आपला गुरुग्रह जो आहे तर तो खूप खराब असा होत असतो। त्यामध्ये बघा, आपण आपल्या घरातली जी फरशी असते तर ती पुसली गेली तर आपला गुरुग्रह खराब होतो। फक्त आपल्याला झाडून काढून घ्यायचं असतं। आपल्या घरामधली फरशी जी आहे तर ती आपल्याला गुरुवारी पुसायची नसते। त्यानंतर महिलांनी आपले गुरुवारी केस सुद्धा कधीच धुवायचे नसतात। याने सुद्धा आपला गुरुग्रह हा खूप खराब होऊ शकतो आणि अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात। मग आपण खूप उपाय करतो, खूप सेवा करतो, आपल्या घरासाठी आपण खूप काही करत असतो आणि त्या सेवेचा किंवा त्या उपायांचा कोणत्याही प्रकारचा फायदा आपल्याला होत नसतो। त्यामुळे या गोष्टी तुम्ही गुरुवारी करणं आवर्जून टाळायचं आहे। तर बघा, गुरुवारी आपल्याला हळदीचा काय उपाय करायचा आहे। आता सर्वात प्रथम तुम्हाला गुरुवारी सकाळी उठल्यानंतर चिमूटभर हळद घ्यायची आहे। ती आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळी करायची आहे। म्हणजे हळदीच्या पाण्याने आपल्याला अंघोळही करायची आहे। अंघोळ झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। तिथे आपल्याला एक छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे। आपल्या देवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे। त्याचबरोबर 1 रुपयाचं जे एक नाणं आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गाईचं तूप घालायचं आहे। म्हशीचं तूप आपल्याला या ठिकाणी अजिबात वापरायचं नाहीये। तूप जे आहे तर ते आपल्याला त्या हळदीमध्ये मिक्स करायचं आहे। थोडंसं अगदी 1-2 थेंब आपल्याला या हळदीमध्ये हे तूप जे आहे तर ते टाकायचं आहे। हळद घेताना अगदी चिमूटभर घेतली तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर तुमची इच्छा, म्हणजे आता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी हळद आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अगदी 1-2 थेंब जे आहे तर ते तूप तुम्हाला गाईचं मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या हळदीचं एक पेस्ट बनवायची आहे आणि त्याचा एक छोटासा टिका आपल्याला आपल्या स्वतःच्या कपाळाला लावायचा आहे। भगवान विष्णूंच्या पण कपाळावरती आपल्याला लावायचा आहे। भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर लावा, नसेल तर मग तुम्ही विठ्ठलांच्या मूर्तीला सुद्धा लावू शकता। बाळकृष्णांच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही हा टिका लावू शकता किंवा तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर फोटोला सुद्धा तुम्हाला हा टिका लावायचा आहे। बाकीची जी उरलेली हळद आहे तर ती आपल्याला तशीच ठेवायची आहे। एक वेळेला तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे। एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि हे झाल्यानंतर या हळदीने आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे। मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या स्वस्तिकाला ओवाळायचं सुद्धा आहे। हळद कुंकू आपल्याला, अक्षदा वगैरे सर्व काही आपल्याला या स्वस्तिकावरती अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची
करायचे आहे, तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती भगवान विष्णूंना तुम्हाला सांगायची आहे। आणि या हळदीमध्ये जो 1 रुपया आपण मिक्स केलेला आहे तर तो 1 रुपया आपल्याला घ्यायचा आहे, 1 रुपया आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि तो 1 रुपया एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्याला दान करायचा आहे। आता तुम्ही गरजू व्यक्तीलाच हा 1 रुपया दान करायचा आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला तुम्हाला अजिबात द्यायचं नाहीये। एखाद्या अगदी तुम्ही लहान मुलाला जरी दिला तरीही चालेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही दान केला तरीही चालेल, पण तो गरजू व्यक्तीला किंवा मंदिरामध्येच आपल्याला जाऊन दान करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हळदीचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हळद ही आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची असते, तर तुम्ही हळदीचा हा जो उपाय आहे तुम्ही नक्की एकदा करून बघा। आणि हा उपाय करत असताना तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करून सांगायची आहे। घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यांना साकडं सुद्धा घालायचं आहे आणि रोज तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। आणि रोज तुम्हाला या हळदीने म्हणजे आपण जे हळदीचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे तर ते मिश्रण आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि रोज आपल्याला स्वतःला आपल्या कपाळाला लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हळदीचा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। आता हा उपाय तुम्हाला ऐकायला अगदी साधा आणि सोपा वाटत असला पण हळदीचा हा उपाय तुम्ही नक्कीच एकदा करून बघा, तुम्हाला खूप चांगला असा याने अनुभव येईल। आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत झालेली असेल, घरामध्ये असणारी वास्तुदोष आहेत तर ते दूर होतील, नकारात्मक शक्ती दूर होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शत्रुपेडा वगैरे असेल, शत्रुबाधा असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत झालेली असेल। तर एकदा हळदीचा हा उपाय अगदी साधा सोपा पण अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करून बघा। कोणत्याही प्रकारचा या उपायासाठी आपल्याला खर्च नाहीये। हळद ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते, फक्त थोडेसे कष्ट आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत। तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि सलग 21 दिवस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे। अशी आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे किंवा तुम्ही अगदी संकल्प जरी करून ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। सलग 1 गुरुवार तुम्ही चालू केल्यानंतर त्या गुरुवारपासून तुम्हाला सलग 21 दिवस म्हणजे कंटिन्युअसली 21 दिवस तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच खूप चांगला फरक जाणवेल आणि 21 दिवसांची ही सेवा किंवा 21 दिवसांचा हा उपाय आपल्यासाठी अगदी कारगर ठरणार आहे। प्रत्येक घरामध्ये हळद असते। हळदीचा हा उपाय जर तुम्ही केला तर आपला गुरुग्रह खूप लवकर मजबूत होईल, स्ट्रॉंग होईल आणि घरातील सर्व दोष अडचणी सर्व काही दूर होतील। तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा खूप फायदा होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।